श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुला निवडतो, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. आजचा क्षण व्यर्थ नाही, तर तुझ्यासाठी तुझ्या आशीर्वादांना वाढवणारा आहे, तुझ्या प्रतीक्षेला पूर्ण करणारा आहे. या गुरुवारपर्यंत तुझ्या जीवनात ते सकारात्मक होईल जे मी तुला देऊ इच्छितो. बाळा, आजचा संदेश शेवटपर्यंत ऐक. माझ्या लेकरा, मला तुझा हात धरून पुढं न्यायचं आहे. तुझ्या आयुष्यात त्या संधी, ते सर्व काही द्यायचं आहे ज्यासाठी मी तुला निवडलेलं आहे. या श्रावणात तुझं जीवन अधिक उच्च स्तरावर पोहोचवण्यासाठी मी तुझी निवड केली आहे. हा पवित्र संदेश ही पवित्र सुरुवात आहे, कारण हा संदेश तुझ्यापर्यंत येऊन थांबला आहे, कारण मी तुझी निवड केली आहे. ज्या लोकांनी तुला चांगुलपणाचा गैरफायदा घेतला आहे, त्यांच्या आयुष्यात आता त्रासदायक वेळ सुरू होणार आहे. होय, कारण त्यांनी ते चुकीचे कर्म केले आहे. तुला फसवून त्यांनी आपला मार्ग निवडला आहे, पण त्या मार्गात ते अर्धवट थांबतील. त्यांना वेदना सहन केल्याशिवाय पुढं जाता येणार नाही, कारण जो कोणी निस्वार्थ भक्ताला त्रास देतो, त्याच्या अडीअडचणी निर्माण करतो आणि मग स्वतः पुढं जाण्याचा अट्टाहास धरतो, त्याचा अट्टाहास मी कधीही पूर्ण करत नाही. बाळा, आजचा हा आशीर्वाद तुलाच मिळत आहे. तूच निवडल्या गेला आहेस, कारण तू माझा प्रिय आहेस. तू सकारात्मक हो. सर्व काही नकारात्मक माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत राहा. तुझ्या निस्वार्थ भक्तीचे फळ तुला साक्षात अनुभवायला मिळणार आहे. माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेव, कारण जिथे मानवाचे सर्व प्रयत्न संपतात, तिथून माझी लौकिक लीला सुरू होते. होय, तू जे मनात धरलं आहेस ते पूर्ण होईल, आणि जे काही मनातले जळमट आहेत, शंका आहेत, नकारात्मक विचार आहे, ते सर्व काही दूर जाणार आहे. जाणीव कर की मी तुला उत्साहाने भरतो, आनंदाने भरतो, सतत तुझ्या पाठीशी उभा राहतो. या श्रावण महिन्याच्या गुरुवारी तुला जे काही मिळणार आहे ते शुभ आहे. उद्याचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारा, तुझे आशीर्वाद वाढवणारा आहे. तुझ्या अथांग मनाला मी परिपूर्ण करतो. मी तुझ्या आशीर्वादांना वाढवतो, तुला सुरक्षित करतो. होय, तुझं प्रेम जीवन आनंदी होणार आहे. त्यात अधिक भर मी देणार आहे. ती शांतता, तो आनंद तू स्वतः अनुभव करशील. होय बाळा, माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत. सतत पुढे जात राहा, कारण माझी मदत तुला मिळणार आहे. शंका कुशंका करू नकोस. बाळा, तुझ्याशी बोलायलाच मी इथे उपस्थित आहे. आज श्रावणातील हा दिवस अत्यंत पवित्र आहे. हा मास अत्यंत पवित्र आहे. अजिबात या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. सर्वच काही पवित्रतेने भरल्या जात आहे. हे गुपित तुलाच मिळणार आहे, जे तुझ्या भाग्यात अत्यंत पवित्रता निर्माण करणारा आहे. जेव्हा हा संदेश तू ऐकशील, तेव्हा थेट माझे आशीर्वाद तुझ्या जीवनात उतरतील, तुझी अस्वस्थता दूर करतील, तुला प्रयत्नात यश देतील आणि तुला पुढं नेतील. तू एकटा पडला आहेस, तर मी तुला साथ देईल. पूर्णपणे कोणतीही गोष्ट घडलेली नाही, तर ती पूर्णत्वास जाईल. होय, माझे आशीर्वाद तुला पुढं नेणारे आहेत. तुला काही त्रास होत आहेत, ज्यामुळे तू त्रस्त झाला आहेस. आता ते सर्व काही त्रास संपवण्यासाठी मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला काय वाटलं की तू इतका खचून जाशील आणि तू हरशील, पण मी तुला जिंकवण्यासाठीच आज इथे उपस्थित आहे. सर्व काही माझ्यावर सोपव आणि वाऱ्यासारखं तुझं दुःख, त्रास, वेदना संपून जातील यावर विश्वास ठेव. लेकरा, माझा हात मी तुझ्या डोक्यावर ठेवतो. तुला ती शांती हवी आहे, तीच मिळेल.
तो आनंद मिळेल आणि तुझ्या कर्माचे चांगले फळ देखील मिळेल. तू जे काही शोधत आहेस तेच मिळण्याची शुभ वेळ आली आहे. कोणतीही गोष्ट तुझ्यासाठी नकारात्मक नाही, तर ती तुला पुढे नेणारी आहे. तुझ्या जीवनाला त्या सर्व काही रहस्याने पूर्ण करणारी आहे. या श्रावण महिन्याची पवित्र सुरुवात झाली आहे आणि या दिवसांमध्ये तुमच्यापैकी काही लोक खूप नामस्मरण करत आहेत. जे कोणी नामस्मरण करत आहेत त्यांच्यापर्यंत हे संदेश पोहोचत आहेत, कारण तुमचा पवित्र आत्मा अधिक पवित्रतेने भरल्या जात आहे, ऊर्जावान होत आहे. जिथे जिथे नामस्मरण होत आहे तिथे तिथे माझे संदेश पोहोचत आहेत. प्रभू परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे, कारण तुम्ही देवाची भक्ती मनोभावे करत आहात. जिथे देवाची भक्ती मनोभावे केल्या जाते तिथे तिथे सर्व काही सकारात्मक होत आहे. तू माझ्या जिवंत कृपेचे रूप पाहणार आहेस, अनुभवणार आहेस. बाळा, तुला जे काही या संदेशातून सांगितल्या जात आहे ते तुझ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात येत आहे. आशीर्वाद येत आहेत. सर्व काही सुरळीत होणार आहे. विश्वास ठेवा की देव तुम्हाला मदत करतो. देव तुम्हाला पुढे नेतो आणि तुमच्या विश्वासाला वाढवतो. तुमच्यासाठी संधी निर्माण केल्या जात आहे. त्या संधींसाठी तुम्ही तयार आहात, सज्ज आहात, तर ती तुम्हालाच मिळेल. होय, तुमची निवड स्वतः स्वामी करतात. ज्या क्षणाला तुम्ही हा पवित्र दैवी संदेश ऐकत असाल तेव्हा देवाचे अफाट कार्य, अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू असेल. ते दैवी कार्य तुम्हाला पुढे नेईल. स्वामींची दिव्य शक्ती, पवित्र शक्ती तुम्हाला अधिक पवित्र करेल आणि तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करेल. जे कोणी स्वामी नामाचा जप करत आहेत त्यांच्यावर विश्वासाने ऐका की देव आशीर्वाद देत आहेत. तुमच्या जीवनात ते चक्र सुरू होईल जे स्वामी सुरू करू पाहत आहेत. जर तुमचे आयुष्य कुठे थांबले आहे असे वाटत असताना देव ते सर्व चक्र फिरवतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला देवाचा आधार मिळेल. तुमच्या मनातली भीती नष्ट केल्या जाईल आणि तुम्ही देवाचे आशीर्वादित बाळ ठराल. महत्त्वाचा नियम, देव म्हणतात, जो कोणी नामस्मरण करतो मी त्याचा हात कधीही सोडत नाही. तो माझ्या विश्वासावर सहजतेने पुढे जाऊ शकतो. मी त्याच्या अहंकाराला संपवतो आणि त्याच्या पुढील मार्गात अडथळ्यांना नष्ट करतो. अजिबात अवघड नाही पुढे जाणे, यश प्राप्त करणे, कारण मी त्याच्या सतत सोबत आहे. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात, आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली ही सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.